हाय हॅलो फॅमिली, मी पूजा लाईफस्टाईलिंग वर्किंग ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तर नवीन दिवसाची नवीन अशी सुरुवात झालेली आहे आणि माझी सुरुवात आज किचनपासूनच सुरुवात झाली, कारण मला आज लवकर बनवायचं होतं स्वयंपाक वगैरे त्यासाठी. तर छान असा हा व्हिडिओ झालेला आहे, त्यामुळे व्हिडिओला नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. काय खायचं राज तुला? चपाती आणि ती काय दाखव तुझ्या हातात? केचप, श्वास, श्वास. काय ते श्वास आहे? श्वास, श्वास म्हण बरं. श्वास. ऊन नाही बंद पडत, खिडकीतून यायला ते सांग. श्वास म्हण. श्वास, श्वास, श्वास. श्वास म्हणजे असं आपण श्वास घेतो ना मध्ये हवा नाकात, त्याला श्वास म्हणतात. आणि श्वास म्हण. श्वास, श्वास म्हणजे राजा. नाटक करू नको, पटकन श्वास म्हण. मी देणार नाही त्याच्याशिवाय. काय म्हणायचं असतंय? केचप. मला केचप म्हणायचं. श्वास म्हणाय ना. आता म्हण बरं श्वास म्हण ना. इकडे बघ. काय म्हणलं होतं सत्ता थोड्या वेळ खाली? छान असं सकाळचा स्वयंपाक वगैरे आवरून घेतला आणि त्यानंतर तुम्ही बघू शकतो राजचे रिएक्शन काय येते, किती सॅड झालेलं आहे आणि किती नाटकं करतो ना. हे सगळं कशासाठी चालू होतं माहिती का? त्याला खायची होती पपई आणि मी म्हंटल थांब थोड्या वेळाने चिरूयात. तर इथे तुला काय खायचं सांगा अगोदर. तर एक वेळेस बोलला उपीट खायचं, एक वेळेस बोलला शिरा खायचं. तर ठीक आहे म्हटलं, दोन्ही इथे बनवून घेऊयात. तर ते मी इकडे बनवायला घेतलं, तोपर्यंतच त्याचं चालू होतं मला पपई खायची वगैरे. मी म्हटलं अगोदर जेवण करायचंय, म्हणजे काहीतरी खाऊन घ्यायचंय, नंतर पपई खाणार. तर तो बोलला नाही मला अगोदर पपईच खायची. तर आज सकाळी स्वयंपाक वगैरे आवरून लवकर घेतला मी, कारण बाहेरचे थोडेसे मार्केटचे कामं वगैरे होते ना, ते सगळे कामं करून घ्यायचे होते. तर ह्याचा लाड काही कमी होतच नव्हता. बघू शकतो तुम्ही, आता हसायला येते त्याला. नंतर ना काही वेळाने मी ते शिरा आणि उपमा वगैरे बनवलं, पण त्याला दोन्ही खायचं नव्हतं. एक वेळेस हट्टीपणा केला ना, खूप करतो बरं का राज हट्टीपणा. राज गुड बॉय नाहीये. तुम्हाला दिसलं ना ते कसं करत असतो, लगेच सॅड होतो, त्याला रडायला येतं, असं सॅड होऊन गप्पा बसतो, हट्टीपणा करतो, हे नाही मला हे खायचंय वगैरे, हे सगळं असं करत असतो है ना. तर मला खायचं होतं इकडे उपीट आणि याला खायचा होता शिरा, कारण त्यांना अगोदर स्वतःच बोललेलं मला उपीट खायचं वगैरे. पण नंतर काय म्हटलं नाही मला शिरा खायचा. मग इकडे ठेवलं मी माझं बनवायला आणि तोपर्यंतच त्याचं पण बनवायला घेतलं. पण ते बनवलेलं दोन्ही राहिले एक साईडला आणि अगोदर आम्हाला आमची इच्छा होती की पपई खायची. म्हटलं जाऊ दे, ते दोन्ही बनवलेलं राहू दे बाजूला, आपण नंतर खाऊ म्हटलं, कारण तो जर जेवण नाही केलं ना मला एकटीलाही नाही करावं वाटत. त्याच्यासाठी ना मी पण ते साईडला ठेवून दिलं आणि आता आम्ही ते खाणार आहोत पपई. तर स्वच्छ धुवून घेतली राजी आणि साईडला ठेवून दिली. रडायलास ना सारखं? हो. रडायलास ना सारखं तू? रडतोस का आता? तू रडणार आहेस का सांग? नाही रडत ना. रडायला होतस ना आताच. आता कशाला आलास इकडे? काय खायचंय म्हणून आलास? काय खायचंय राज? ही काय? काय ते? काय ते? आता बोलला होतास ना, तेच आहे बोल. रडत रडत बोलला होतास ना आता. नाही काय पिल्लू ते? नीट बोल ना. पपई. मला ती भाषेत काय म्हणते? काय ते? आणि अगोदर काय बोललास? आंबे. पपई एक आंबे. आंबे का बोललास अगोदर? मला माहित नव्हतं. आवडतं तुला हे? खूप आवडतं. ठेवा, कट करून देते. चाकू घ्या, चाकू घ्या.
तर त्यानंतर आम्ही इकडे पपई वगैरे चिरली, दोघांनीही खाल्ली आणि दोघांनीही खाल्ले म्हणजे करायला जे केलं होतं ना खाण्यासाठी ते ठेवलं होतं साईडला. तर मी शिरा ना वेगवेगळे ड्रायफ्रूट वगैरे असं टाकून बनवत असते, पण राजला ना खूप प्लेन शिरा लागतो, त्याच्यामुळे ना त्याला पाहिजे तसा मी बनवला. तर आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आमच्या यूट्यूब चॅनलला काय करायचं आहे, लाईक कमेंट शेअर कसा वाटता सांगा. पुन्हा आम्ही छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येतोय. भेटू पुन्हा नवीन व्हिडिओ मध्ये.